श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, 1 मिनिट थांबा. हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका, कारण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. डोळ्यातून वाहणारे ते अश्रू, रात्रीची उडालेली झोप, डोक्यावर झालेलं कर्जाचं ओझं आणि पदोपदी मिळणारा अपमान, हे सगळं तुम्ही सहन केलंय. पण आता तुमचे ते दुःखाचे दिवस संपलेत, कारण साक्षात काळ स्वतः आता तुमचं नशीब बदलण्यासाठी मैदानात उतरलाय. यंदाच्या नागपंचमीच्या आधी तुमच्या कुंडलीत एक अशी गूढ आणि भयंकर खळबळ उडवणारी घटना घडणार आहे, जी तुमचे संपूर्ण आयुष्य पालटून टाकेल. ज्या लोकांना वाटत होतं की तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत, ते तुमचे शत्रू आता तुमची अचानक होणारी भरभराट बघून थरथर कापायला लागतील. पण एक लक्षात ठेवा, या व्हिडिओच्या अगदी शेवटी नागदेवांचा एक असा भयानक इशारा लपलेला आहे, जो जर तुम्ही चुकूनही पाळला नाही तर हाताशी आलेले हे सगळे सोन्यासारखे योग एका सेकंदात मातीमोल होऊन जातील. चला तर मग उघडा तुमचे कान आणि डोळे, जाणून घेऊयात मेष राशीचे थेट 7 जन्माचे भाग्य उघडणारे ते 5 महाचमत्कार. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण प्रवेश करत आहोत नागपंचमीच्या आधी घडणाऱ्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या चमत्कारामध्ये. गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमच्या खिशाची जी अनवाणी अवस्था झाली होती, आर्थिक विवंचनेमुळे आणि डोक्यावर झालेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे, ज्या रात्री तुम्ही डोळ्यात तेल घालून अक्षरशः रडत काढल्या होत्या, त्या सर्व वाईट दिवसांचा आता कायमचा अंत होणार आहे. नागदेवतेच्या थेट आणि असीम आशीर्वादाने यंदाच्या नागपंचमीपूर्वी तुमच्या आयुष्यात पैशांचा असा काही महापूर येणार आहे, ज्याची तुम्ही 7 जन्मातही कल्पना केली नसेल, कधी विचारही केला नसेल. अशा अनाकलनीय, गुप्त आणि आकोट्या मार्गातून तुमच्याकडे पैशाची प्रचंड मोठी आवक सुरू होईल. तुमच्या या अचानक होणाऱ्या धनलाभामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचे कुणाकडे वर्षानुवर्षे अडकलेले पैसे असोत, एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने मारलेला डल्ला असो, किंवा मार्केटमध्ये किंवा शेअर बाजारात अडकलेली तुमची जुनी गुंतवणूक असो, ही सर्व रोकड अगदी अनपेक्षितपणे तुमच्या हातात येऊन पडेल. बँक बॅलन्समध्ये अचानक होणारी वाढ बघून तुमचे डोळे आनंदाने भरून येतील. तुमच्या राहणीमानात, उठण्या बसण्यात आणि खाण्यापिण्यात एक असा जबरदस्त आणि श्रीमंती थाट पाहायला मिळेल, जो पाहून शेजाऱ्यांची आणि नातेवाईकांच्या अंगाची लाही होईल. हा धनलाभ केवळ तात्पुरता किंवा 2 दिवसांचा नसून तुमच्या पुढील अनेक महिन्यांची आणि वर्षांची आर्थिक गणितं मजबूत करणारा एक भक्कम पाया ठरणार आहे. परंतु मित्रांनो, याच पहिल्या चमत्काराच्या शेवटी नागदेवांचा एक अत्यंत कडक इशारा आणि नियम लपलेला आहे, जो तुम्हाला चुकवून चालणार नाही. पैशांचा हा सुवर्णयोग हातात आल्यावर आणि खिशात नोटांची खुळबुळ वाजू लागल्यावर अतिउत्साहात येऊन किंवा कोणाच्याही दबावापोटी या काळात चुकूनही कोणाला मोठे पैसे उधार देऊ नका. जर तुम्ही या नियमाचे उल्लंघन केले आणि कोणावर दया दाखवून पैसे बाहेर दिले, तर नागपंचमीपूर्वी आलेला हा अफाट सुवर्णयोग एका सेकंदात उलटा फिरेल आणि तुमचे पैसे पुन्हा कधीही परत मिळणार नाहीत. त्यामुळे सावध रहा, मिळालेल्या पैशांचा योग्य सांभाळ करा आणि नागदेवांच्या या पहिल्या दैवी चमत्काराचा आनंद घ्या. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक घोडदौडीनंतर आता वेळ आली आहे ती तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाला एका अशा उज्ज्वल शिखरावर नेण्याची, जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही कित्येक रात्रींपासून पाहत होतात. नागपंचमीपूर्वी तुमच्या कार्यक्षेत्रात आणि ऑफिसमध्ये असा काही मोठा भूकंप होईल, जो तुमच्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्याची दिशा आणि दशा एका झटक्यात बदलून टाकेल. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा अगदी वर्षांपासून ज्या बढतीची आणि हव्या असलेल्या पगारवाढीची आतुरतेने वाट पाहत होतात, ती आनंदाची बातमी आता कोणत्याही क्षणी तुमच्या कानावर पडणार आहे. तुमचे उच्च अधिकारी आणि बॉस तुमची कायमची दखल घेऊन तुमचे भरभरून कौतुक करतील आणि तुमच्या पदाची गादी पूर्वीपेक्षा कैक पटीने अधिक मजबूत होईल. या सुवर्ण काळात सर्वात मोठी आणि रंजक गोष्ट म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात गेल्या अनेक दिवसांपासून एक गुप्त शत्रू अत्यंत सक्रिय होता, जो पडद्यामागे राहून तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करत होता आणि तुमचे काम बिघडवण्याचा आणि तुमचे अतोनात नुकसान करण्याचा कुटील डाव रचत होता. पण नागदेवाच्या थेट आणि चमत्कारिक कृपेने आता तोच गुप्त शत्रू स्वतःच आपल्या रचलेल्या जाळ्यात पुरता अडकणार आहे. लोकांसमोर तो उघडा पडेल आणि तुमची भरभराट बघून तोंडावर आपटून पूर्णपणे तोंडघशी पडेल.
तुमचे विरोधक आणि स्पर्धक तुमच्या या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीकडे केवळ अवाक होऊन आणि हात मळत बघत राहतील. जर तुम्ही सध्या नवीन नोकरीच्या किंवा चांगल्या संधीच्या शोधात असाल तर तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने उत्तम पॅकेज देणारे आणि मानाचे ऑफर लेटर तुमच्या हातात पडेल. त्यासोबतच जे जातक स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीसारखा ठरणार आहे. व्यवसायातील मंदीचे सर्व काळे ढग दूर होऊन हाताशी एखादी मोठी व्यावसायिक डील लागेल, ज्यामुळे तुमचा व्यवसायात आणि नफा एका रात्रीत कैक पटीने वाढेल. मात्र करिअर आणि व्यवसायाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचताना येणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी कोणतीही घाई गडबड किंवा अभिमान बाळगू नका, अन्यथा हाताशी आलेले यश मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही. मेष राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, धन आणि करिअरच्या या प्रचंड यशानंतर आता नागपंचमीपूर्वी तुमच्या कुंडलीत एक अतिशय दुर्मिळ, शक्तिशाली आणि अंगावर शहारे आणणारा ग्रहयोग जुळून येत आहे. सध्या आकाशात ग्रहांचा सेनापती मंगळ, न्यायदेवता शनी आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांच्यात अत्यंत शुभ युती आणि दृष्टी संबंध प्रस्थापित होत आहेत. गेल्या काही काळापासून तुमच्या कुंडलीत बसलेला राहू आणि केतूचा अशुभ आणि विषारी प्रभाव तुम्हाला सतत मानसिक त्रास देत होता. नोकरी धंद्यात अचानक मोठे अडथळे आणत होता किंवा अगदी तोंड हाताशी आलेला यशाचा घास हिरावून घेत होता. पण नागदेवतेच्या थेट आणि दैवी हस्तक्षेपामुळे आणि या शक्तिशाली ग्रहयोगाच्या प्रभावामुळे आता राहू केतूचे ते सर्व विषारी पाश एका झटक्यात छिन्नविछिन्न होऊन पूर्णपणे नष्ट होणार आहेत. या दैवी ग्रहयोगाचा सर्वात मोठा आणि चमत्कारिक प्रभाव तुमच्या आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावर पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरासकट सुरू असलेला वादविवाद, छोट्या छोट्या कारणावरून उडणारे खटके आणि मनाला सतत चटका लावणारे गैरसमज आता जादू झाल्यासारखे एका क्षणात नाहीसे होतील. घरातील सर्व सदस्यांच्या मनातील मळमळ आणि दुरावा दूर होऊन एकमेकांबद्दलचा आदर, प्रेम आणि जिव्हाळा द्विगुणित झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. घराचे वातावरण एखाद्या सणासारखे प्रसन्न व चैतन्यमय होऊन जाईल, जिथे फक्त हर्षा, आनंद आणि सुख समाधानाचे सूर घुमतील. जर तुमच्या घरात किंवा जवळच्या नात्यात संतती प्राप्तीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा सुरू असेल तर या शुभग्रह योगाच्या असीम प्रभावाने एका गोंडस व लाडक्या बाळाच्या आगमनाचीही चाहूल लागेल आणि घराचा प्रत्येक कोपरा लहान मुलांच्या किलकिलाटाने उधळून निघेल. विनाशाच्या आणि त्रासाच्या या चक्रातून बाहेर पडल्यामुळे तुमचे भाग्य आता पूर्णपणे पालटणार आहे. घरातील मुलांच्या देदीप्यमान प्रगतीमुळे तुमचे मन अभिमानाने उंचावेल आणि आईवडिलांचे आरोग्य उत्तम राहील. नागदेवांच्या कृपेने जुन्या सर्व शारीरिक व मानसिक त्रासातून तुम्हाला पूर्णपणे मुक्ती मिळणार असून हा काळ तुमच्यासाठी एका नव्या, उज्ज्वल आणि आनंदी पर्वाची नांदी ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण पोहोचलो आहोत नागपंचमीपूर्वी घडणाऱ्या चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या चमत्कारापर्यंत, जो तुमच्या आयुष्यातील त्या गोष्टींशी जोडलेला आहे ज्यांना पाहून तुम्ही कित्येकदा हताश होऊन हात टेकले होते. गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून जी कामे अगदी साधी असूनही कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत अडून पडली होती, ज्यांच्या मागे तुम्ही चपलांची झीज केली होती आणि कार्यालयाचे उंबरठे झिजवले होते, ती सर्व कामे आता नागदेवतेच्या असीम कृपेने एका झटक्यात आणि विनासायास मार्गी लागतील. मग ती कोर्ट कचेरीची रखडलेली प्रकरणे असोत, प्रॉपर्टीचे किंवा जमिनीचे क्लिष्ट कागदपत्र असोत किंवा स्वतःच्या घराचे अर्धवट राहिलेले बांधकाम असो, सर्व अडथळे जादू झाल्यासारखे एका सेकंदात दूर होऊन जातील. ही सर्व कामे सुरळीत पार पडल्यावर तुमच्या मनावरचा वर्षानुवर्षाचा अथांग डोंगर आणि ताणतणाव उतरून जाईल आणि तुम्ही एक दीर्घ सुटकेचा श्वास घ्याल. यासोबतच तुमच्या हाताशी असलेल्या ती दुर्दैवी भाग्यरेषा आता कायमची बदलत आहे, जी आजवर अनेक वर्षांपासून तुमच्या प्रत्येक कार्यात अपयशाला कारणीभूत ठरत होती. ज्योतिषीय भाषेत सांगायचे तर तुमच्या भाग्यरेषेवर नागदेवतेच्या कृपेने एक अतिशय शुभ, शक्तिशाली आणि दुर्मिळ राजचिन्ह योग तयार होत आहे. त्यामुळे तुमच्या मनातील अज्ञानाची भीती, नैराश्य आणि नको असलेले मानसिक तणाव आता कायमचे इतिहास जमा होतील. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज, डोळ्यामध्ये विजयाची चमक आणि वागण्यात अफाट आत्मविश्वास पाहायला मिळेल. परंतु या चौथ्या चमत्काराच्या शेवटी तुमच्यासाठी एक अत्यंत मोठा आणि गंभीर इशारा लपलेला आहे. ज्या जुन्या मित्रावर किंवा जवळच्या नातेवाईकांवर तुम्ही सर्वात जास्त डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, तोच व्यक्ती या सुवर्ण काळात तुमच्या सर्वात मोठा घात करण्याचा आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा कट रचत आहे. त्यामुळे अत्यंत सावध राहा.
कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवू नका. तो गुप्त धोका कोणता आहे आणि त्यापासून तुमचा अचूक बचाव कसा करायचा हे आपण आता अंतिम व सर्वात महत्त्वाच्या शेवटच्या भागात पाहणार आहोत. मेष राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत नागपंचमीपूर्वी घडणाऱ्या सर्वात मोठ्या, अंतिम आणि निर्णायक पर्वावर. आत्तापर्यंत तुम्ही आयुष्यात जे काही प्रचंड कष्ट उपसले, लोकांचे अपमान गिळले किंवा संघर्षाच्या ज्या महाभयंकर आगीत लढा दिला, त्या प्रत्येक कष्टाचे आणि त्यामागचे 100% फळ मिळण्याचा सुवर्ण वेळ आता जवळ आली आहे. नागदेवाच्या थेट आणि प्रत्यक्ष आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात अशा काही दैवी योगायोगांची जुळाजुळ होत आहे, ज्यामुळे नशिबाचे बंद दरवाजे, सर्व दरवाजे एकामागून एक सताड उघडे राहतील. अचानक तुमच्यासमोर प्रगतीच्या अशा सुवर्ण संधी चालून येतील, ज्यांची तुम्ही 7 जन्मातही कधी कल्पना केली नसेल. समाजात तुमचा मान सन्मान, प्रतिष्ठा, खानदानी रुबाब आणि वचक एका वेगळ्याच आणि सर्वोच्च शिखरावर पोहोचेल. परंतु मित्रांनो, आपण आधी बोललो होतो ती सर्वात भयंकर महाचूक आता टाळण्याची वेळ आली आहे. नागपंचमीच्या पवित्र दिवशी किंवा त्यापूर्वी चुकूनही जिवंत नागाला किंवा सर्पाला कोणतीही इजा पोहोचवू नका. त्यांना त्रास देऊ नका किंवा त्यांच्याबाबत कोणतेही चुकीचे कृत्य करू नका. तसेच नागदेवांचा अपमान होईल असे अंधश्रद्धेच्या नावाखाली चुकीचे गैरप्रकार करणे पूर्णपणे टाळा. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुवर्ण काळात हातात पैसा खुळखुळू लागला आणि संपत्ती वाढली तर मनामध्ये अहंकार अजिबात बाळगू नका आणि गरिबांचा किंवा कामगारांचा कधीही अपमान करू नका. जर तुमच्याकडून हा अहंकार घडला तर साक्षात नागदेवतेचा कोप तुमच्या या मिळालेल्या यशाचा आणि संपत्तीचा एका सेकंदात नाश करू शकतो. अशी पूर्णपणे उजळून काढण्यासाठी हा एक महाउपाय करा. नागपंचमीच्या अत्यंत पवित्र आणि पुण्याच्या दिवशी आवर्जून शिवमंदिरात जा. श्रद्धेने ओम नागदेवताय नमः या शक्तिशाली मंत्राचा जप करा आणि शिवलिंगावर दुधाचा जलाभिषेक करा. नागदेवांच्या असीम आणि चमत्कारिक रूपेने तुमच्या आयुष्यातील सर्व काळाकुट्ट अंधाराचा अंत होऊन सुखाची, समृद्धीची आणि विजयाची एक नवीन सोनेरी पहाट आता उजाडणार आहे. तुमचे भविष्य आता पूर्णपणे सुरक्षित आणि लखलखीत झाले आहे. फक्त सावध राहा आणि नम्रता बाळगा. तर माझ्या मेष राशीच्या प्रिय जातकांनो, नागदेवाच्या असीम कृपेने आणि या देवी योगायोगाने तुमच्या आयुष्यात येणारा हा सोन्यासारखा काळ तुमचा संपूर्ण इतिहास बदलून टाकणार आहे. कष्ट, अपमान आणि संघर्षाचे दिवस आता मागे पडलेत आणि विजयाची एक नवीन सोनेरी पहाट तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हातात पैसा खुळखुळू लागला, यश मिळालं तर कधीही अहंकार बाळगू नका, गरिबांचा अपमान करू नका आणि नागपंचमीच्या दिवशी सांगितलेला तो नियम अजिबात विसरू नका. श्रद्धेने ओम नागदेवताय नमःचा जप करा आणि नागदेवांचा आशीर्वाद घ्या. तुमचे भविष्य आता पूर्णपणे सुरक्षित आणि लखलखीत झाले आहे. भविष्यातील अशाच अचूक, रोमांचक आणि नशीब बदलणाऱ्या भविष्यवाणीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मेष राशीच्या सर्व कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नशिबाची दारं उघडणारी कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्या हातून सुटणार नाही. तुम्ही सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराटी येवो याच मनपूर्वक सदिच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.